अतुल दादा, तुमच्या मते या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कोणता राहील? स्थानिक विकास, नागरिक सुविधा की राजकीय एकता? तुम्ही कुठे जास्त लक्ष केंद्रित करणार? हे बघा, स्थानिक विकास तर आहेच आहे. जुन्नर शहरामध्ये कधी नाही ते मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं अजितदादा पवारांच्या माध्यमातून आपण सुरुवात केली. कधी नाही ते प्रत्येक जाती धर्मातल्या धार्मिक स्थळांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आलेला आहे. ह्या शहरामध्ये ज्या ज्या समाजाच्या ज्या ज्या अपेक्षा होत्या त्या आजपर्यंत पूर्ण होत नव्हत्या, ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ह्या शहरामध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक ही सगळी विकास कामं थांबवण्याचं काम केलं. त्याचे पुराव्यानिशी आम्ही ते पोलखोल करणार आहे. आणि विकासाच्या आड कोण येते आणि विकासाच्या बाजूने कोण काम करते याच्यासाठी आम्ही काम करतोय आणि हे लोकांना ते समजणार आहे. त्याचबरोबर जुन्नर शहर हे सर्व जातीय धर्माचा सलोखा एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने राहावा हा भर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या शहराला शांतता पाहिजे. सर्व सामान्य जनतेला कुठल्या प्रकारचा जातीय तंटा नाही पाहिजे. ज्याचे त्याचे धर्माचे उत्सव सण अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरे झाले पाहिजे. प्रपंचाचं भलं झालं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी जुन्नरमध्ये पायथ्याशी असणारे जुन्नर शहर, तिथं आम्हाला चांगलं सेफ वातावरण असलं पाहिजे. याच्याकरता आम्ही ह्या मुद्दा बरोबर घेऊन जुन्नर शहराच्या सामाजिक सलोखा, त्याची उन्नती, प्रत्येक कुटुंबाची प्रगती, प्रत्येकाला न्याय आणि चांगल्या प्रकारे एक आनंदवन हे जुन्नर शहरामध्ये आजपर्यंत टिकून ठेवले, ते भविष्यातही टिकून ठेवण्यासाठी याच्यावर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जोर असणार आहे. अतुल दादा, मतदारांमध्ये आज मुद्दा केवळ पक्षाचाच नाही तर नेतृत्वाचा विश्वास आहे. अशी परिस्थिती तुम्हाला काय वाटते? जुन्नरमध्ये व्यक्तिमत्वावर मत पडतील की पक्षावर? दोन्ही त्याच्यामध्ये कंबाईंड असतं. शेवटी जेवढी निवडणूक छोटी होती तेवढी व्यक्ती केंद्रित त्याच्यावर होते. मग त्याच्यामध्ये सामाजिक एकत्रीकरण कोण कसं करू शकेल, कारण कुठल्याच प्रभागामध्ये एकाच समाजाचं मतप्रवाह आहे असं नाही. सर्वांना बरोबर घ्यायला लागणार आहे. त्याचं सोशल इंजिनिअरिंग कोण कसं करेल, जाती धर्माचं, त्याचा फरक पडणार आहे. इंडिव्हिज्युअल उमेदवाराने आजपर्यंत केलेलं कार्य, त्या कुटुंबाने केलेलं कार्य, त्या कुटुंबाचं समाजाप्रती योगदान आणि त्या उमेदवार आपल्याला न्याय देऊ शकतो का नाही हे समाज त्याच्यातून ओळखणार. आणि पक्षही कुठल्या पक्षाने चांगल्या पद्धतीची दिशा जुन्नर शहराला आजपर्यंत दिली आणि चांगल्या पद्धतीने शहराचं नाव उज्ज्वल पुढे करेल याच्यावर तो सगळं ठरणार आहे. आणि त्यातून मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही जे सिलेक्ट केलेले उमेदवार आणि ज्यांनी आमच्याकडे केले इच्छुक उमेदवार त्याच्यात कुठल्याच बाबतीत कमी नाही. ह्या जुन्नर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व त्याच्याबरोबर जे काही लोक अटॅच होणार आहेत इतर पक्षाचे, यांचीच सत्ता येणार. नगराध्यक्ष सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होणार. दादा, शेवटचा प्रश्न, जुन्नर तालुक्यातील नागरिकांना तुम्ही कोणता संदेश द्याल? या निवडणुकीमध्ये पाहताना तुम्हाला काय अपेक्षा आहे, एक राजकीय नेता म्हणून आणि एक स्थानिक नागरिक म्हणून? मी राजकीय नेता जरी असलो तरी स्थानिक नागरिक म्हणून मी त्या भूमिकेतून राजकीय नेत्यांनी असा संदेश दिलेला आहे. मी असा वेगळा संदेश काही देत नाही. शेवटी स्थानिक नागरिक म्हणून त्या लोकांच्या मनामध्ये काय आहे तेच त्या नेत्यांनी बोलायचं असतं. लोकांची दिशाभूल मोठ्या प्रमाणामध्ये ह्या तालुक्यामध्ये काही नेतेमंडळींनी जाणीवपूर्वक केलेली आहे. आणि ती दिशाभूल कशा पद्धतीने केलेली आहे त्याचं आता अवलोकन लोकांना ते कळत आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती जे विश्वासार्थाचं नातं आहे, शाश्वतीचं नातं आहे, प्रामाणिकपणेचं नातं आहे, शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचं नातं आहे, तो निर्माण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती ओढ खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती वाढलेला आहे. मला सर्व नागरिकांना हा संदेश द्यायचा आहे की ही निवडणुकीचा महिनाभराचा कालावधी आहे. निवडणुकीच्या पातळीवर ही होणारच आहे. लोक चांगल्या उमेदवाराला निवडून देणारच आहे. पण ह्या निवडणुकीचा परिणाम आपल्या वैयक्तिक दुश्मनी असतील किंवा वैयक्तिकरित्या आपले समोरचा उमेदवार किंवा त्या पक्षाच्या किंवा इतरांशी संबंध वाईट होईल असं कुणी मनात न आणता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणुकीला सामोरं जावं
आणि लोकशाही, आदर्श लोकशाहीला जे अभिप्रेत आहे, जे आदर्श आहे, त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने त्या निवडणुकीमध्ये 100% सहभाग घ्यावा, असं माझं त्यांना प्रत्येकाला आव्हान आहे. दादा धन्यवाद खूप खूप, तुम्ही नमस्कार. काढून जय शिवराय.